तर आता आपण चाललोय रायरेश्वरला सकाळी सकाळी. गाडी तसं पप्पांनी थंडीसाठी जुगाड केलाय. आता कुलूप लावतोय काय लाईट दादाने लाईट लावली बाहेरची संध्याकाळी लेट होणार आहे म्हणून आत्ताच. दादा परत दरवाजा उघडतोय पाकिट राहिले त्याचं. तर आता आपण चाललोय काकीकडं नंदा काकीकडं. दादा उठत नव्हता लवकर. आता आम्ही थांबलोय चाकात हवा भरायला. आता आपण बसलोय वाईमध्ये. वाईचं गणेश मंदिर आहे डोल्या गणपती. झाडं उगवलेली का काढत नाही. तर आता आपण पोचलोय धोम धरणाची इथं जो रायरेश्वरची तिथे जाताना लागतो. हे धोम धरण आहे. ही धोम धरणाची भिंत. नाही लगेच जात मी. हा रस्ता मेहनोलीत ना आलाय वाईवरून इकडे चाललाय रायरेश्वरला समोर. गाडीची सिटिंग अरेंजमेंट बदलली आता. समोरच आपण मागे थांबलो ते येत नाही इथपर्यंत असं त्याचा फुगवट आहे असं पप्पा म्हणतात. पप्पा जरा माहिती द्या आम्हाला. धोम धरणाचा शेवटचा टप्पा म्हणजे हा फुगवटा इथं संपलेला आहे. इथं हा धोम धरण आहे. हे इकडे पुढच्या मार्गाला निघू. आता आपण कुठे चाललोय वर कुठे चाललोय. आणि हा किल्ला आहे हा वरचा. कडा बाजू दादा मांजर बघितलं की तिथे रस्त्यात दगडा बसलेलं. आणि आता आपण चाललोय वर रायरेश्वरला. आणि ते घाटात फोटो सेशन थांबवले पप्पांनी. आता जरा ब्रेकफास्ट टाइम आमचा. आता आम्ही चाललोय वर किल्ल्यावर. का मुळशी काढ ना. हा माहितीसाठी असतं ना आपल्याला. बघा माहिती. चला दादा मी वेदांत पप्पा आणि काका बाकीची गँग पुढे. रायरेश्वराच्या आणि डोंगराकडे चाललेलो आहे. रोड रोलर ब्रेक नसते. आम्ही गाडी तिथे लावली आहे समोर रायरेश्वरचं इकडचं मागचं टोक आहे. आता इथून वर जायचंय असं पायऱ्या आहे तिथून वर डायरेक्ट. तर सगळी गड चढायला सुरुवात केली आहे. इकडं असं व्ह्यू दिसतोय. या ना मम्मी आणि पप्पा लेट करतात. तुम्ही काय इथे गाडी आहे का काय. पाईप निघालेले आहेत त्या पाईपला हात लावू नका. रेडू नका. पप्पा गाडी झाल्यात आज आमची. चला एकदम पुढे चला. पुढं करायचं काम आता माझं चालू आहे. हा आणि मी एकटा शेवटला थांबलोय
खाली जे इकडे वर चाललेत तर आता वर चाललोय आपण. पूर्ण उभ्या बाहेर आहेत बघू शकता. इथं बेंड झाले, रस्ते इथे. हा आम्ही इथून आलोय. तोच तो रस्ता आहे ना, तो खाली गेला तिकडे गाव आहे की नाही. तर पूर्ण वर पठारावर बसलोय मी, पठार. आणि हा झेंडा आपल्या महाराष्ट्राची शान, भारताची जान. ताक घरचं ताक आहे राहती. ताक गोड पाहिजे होतं. गोड दादा आमचं म्हणते ताक गोड पाहिजे होतं. आधीचे पीत नाही. बघू ताक. ताक काका घ्या. घेतलंय काकू, घ्या ताक. सई तू नाही पिणार. वेदांना आता ताक प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. पप्पांचं फोटोशूट चाललंय. काय हा पायी रस्ता आहे, ब्लॉक टाकून तयार केला आहे इथून असा पुढेपर्यंत. आता आम्ही ताक पिलं पण त्या ताकाने एनर्जी नाही, आता विकनेस आले. काय टाकलं होतं काय माहिती, तरी पण दादाने पिलं. मी नाही पिलं. पिलंस की व्हिडिओ काढलाय तुझा. आणि इथं तलाव आहे, फोटो सेशन पप्पांचं. तलाव इथून असा रस्ता आला की इकडे डायरेक्ट जायचं आतमध्ये. आणि तलाव इथं असं रायरेश्वर फोर्ट कॅम्प म्हणून असं इथं आहे एक, त्यांच्यातर्फे इथं ह्या स्पेस मध्ये टेंट लावून कॅम्पिंग करू शकतो आपण रात्रीचा. पण ते मुक्काम केल्याशिवाय नाही जमू शकत. वेदांत काय झालं तुझं, एकटा एकटा फिरतोय वेदांत. आणि इथं असं छप्पर टाकले काय तर, इथं असं कुंड आहे, पाणी चाललंय खाली. रायरेश्वर फोर्ट कॅम्प फूड ऑल्सो अवेलेबल. हॉस्पिटल आहेत जास्त प्रमाणात. आणि इथं प्युअर जंगल आहे. इथं आता फॅमिलीचं फोटो सेशन. आणि मित्राला पण जेवणाची सोय करायला लावली. आता आम्ही वर पोहोचलोय. इथं असा पूल आहे इकडे जायला खाली, म्हणजे पार करायला. पावसाळ्यात चांगलं इकडे यायला. इथे खाली असं झरा वाहतो. आणि हे मंदिर रायरेश्वराचं. हे मंदिर प्राचीन आहे खूप.
शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य स्थापनेचा अभिषेक घेतला होता, म्हणजे केला होता. वर्क इन प्रोग्रेस. इथं बसायला शेल्टर. इथं काम चालू आहे आत्ता. मंदिराची डागडुजी. मंदिराला मी एंटर करतोय. अरे इथनं आलो असतो की राव. होय इथनं का नाही आलो आपण. काय झालं इकडनं. हे पूर्ण दगडाच आहे. मित्र आज जायचं का. एकदम प्राचीन आहे. दगडाचा आहे पूर्ण. पायाला तर बघ किती सुंदर आहे. रामाच्या मंदिरासारखंच आहे. रामाच्या मंदिरासारखं. हर 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 महादेव. हो शिवशंकर. प्राचीन काली मंदिर. तलवारी तिथं बघ. काय नको भारी. पूर्ण प्राचीन काळातलं मंदिर आहे वरचं. हे पूर्ण फक्त ह्याची डागडुजी केली. एवढे फरशा टाकली तिथं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा चंदन उगळते. केवढं मोठं आहे. त्याच्यापेक्षा मोठं आहे. 2 हात लावा लागतं. वर इथं गावात रायरेश्वर मंदिर खाली राहिलं. इथं गावाचं शेत आहे. इथं हे बॅक साईडचं माझं सचिन दादाचं घर आहे, जो मगाशी आपल्याला भेटला होता खाली. त्यांनी आपल्यासाठी जेवण बनवलं, आपल्या फॅमिलीसाठी. आणि तिथे जेवण झालं की अर्धा तास आपण आराम करणार. इकडं असं रान माग आणि इथं जेवणाचं आहे ना. बोरकडून तो तुम्ही वाईकडून आला ना वरती. मग अपोजिटला खाली घाट उतरतो ना तो बोरगावचा रस्ता दिलाय आम्हाला. हे काय आता आहे. बघितली की चूर आता मला पण. तर आता आम्ही चाललोय उतरायला लागलो गड. आता जेवण केलं मस्तपैकी आणि जेवण पण मस्त होतं.